ज्यांचा अजूनही मूल्यांवरचा विश्वास कायम आहे, सिंघम म्हणा, हिरो म्हणा, म्हणून जे नाव आहे ते आहे आदरणीय तुकाराम मुंढे सरांचं. अशा सगळ्या काय चाललंय? राहुल वर नाही सोडत. एक मिनिट एवढीच ना? नाही नाही नाही, हे यांचं ना. राहुल सर. यस सर सर हा आहे माहिती. चला चला रो गणेश गणेश जागा कर जागा जागा कर तू. कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करायची आहे. मान्यवरांचं व्यासपीठावरही आगमन झालेलं आहे, त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की आपण आसन व्यवस्था पटकन सुरळीत करून घेऊया, म्हणजे आपल्याला कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल. पहिली रांग जी आहे ती आदरणीय मुंढे सरांच्या कुटुंबियांसाठी आपण राखीव ठेवूया, सगळ्यांना विनंती आहे. खऱ्या अर्थाने भव्य दिव्य असा हा पुस्तक प्रकाशन सोहळा, त्याला प्रारंभ करत असताना ज्या पुस्तकाचं स्वागत महाराष्ट्राने आता मला जरा हात वर करून सांगा बरं, कोण तरुण मंडळी आता खाली बसलेली नाहीयेत आणि ज्यांना मांडी घालून बसता येणार आहे अशी कोण माणसं आहेत? मुंडे साहेबांचा मुलगा ज्यांना मांडी घालून बसता येणार आहे. आणि आता इथली पूर्ण जागा, अजून थोडी मागे जागा आहे, आपण तीही भरूया आणि खुर्च्या थोड्या रिकाम्या करून देऊया. आणि त्यातून ज्यांना जागा नाही मिळालेली त्यांनी इथेच पुस्तक आपल्या भेटीला येत आहे. 16व्या शतकात देहूच्या मातीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज अवतरले आणि त्यांनी समाजाच्या दांभिकतेवरती ताशेरे ओढले. त्यांनी अभंग लिहिले, ज्यातले विचार आजही अभंग आहेत. असे अभंग ते त्या काळात इंद्रायणीमध्ये बुडवण्याचा प्रयत्न झाला, पण इंद्रायणीने सुद्धा ते बुडू दिले नाहीत, ते तारले. मला वाटतं आज आपला समाज भ्रष्टाचाराच्या दलदलीमध्ये बुडत असताना त्याला तारण्यासाठी आधुनिक काळामध्ये एक नवीन तुकारामाचा अवतार आपण अनुभवतो आहोत. त्या तुकारामांनी, संत तुकारामांनी अभंग लिहिले आणि इथे कायदा भंग पावणार नाही याची काळजी घेणारे, तो अभंग राखणारे असे तुकाराम आपल्या बरोबर आहेत.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला औपचारिकरित्या सुरुवात करत असताना मी सर्व मान्यवर पाहुण्यांना विनंती करते की आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. ज्येष्ठ साहित्यिक माननीय रंगनाथ पाठारे सर, माननीय संग्राम गायकवाड सर, आदरणीय तुकाराम मुंडे सर यांचे शिल्पकार आधारस्तंभ असणारे माननीय अशोक मुंडे सर आणि माननीय संजय नहार सर, त्याचबरोबर न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या वतीने अमृता तांदळे मॅडम आणि तांदळे सर, कारण मला वाटतं एका लाख मोलाच्या माणसाच्या चरित्र सांगणाऱ्या महाराष्ट्राची नस अचूक ओळखणारे पत्रकार भारताच्या सीमावर्ती भागामध्ये जिथे जिथे दहशतवाद आहे तेथील मुलांना विकासाची आणि शिक्षणाची संधी मिळवून देणारे सरपंच संजय नहार सर, यानंतर माजी अपर जिल्हाधिकारी आणि अध्यक्ष महाराष्ट्र पब्लिक स्कूल आदरणीय अशोक मुंडे सरांचं आपण स्वागत करूया. मी लेशपाल जवळगे सरांना विनंती करते की आपण त्यांचं स्वागत करावं. अशोक सरांविषयी मला इतकंच म्हणावं असं वाटतं की आज आपल्याला तुकाराम सर दिसत आहेत ज्या पद्धतीने काम करताना त्यामागचा आधारबळ असणारे असे अशोकजी. मी अनिल माने सरांना विनंती या सत्कारातून करूया. पत्रकार म्हणून अनेक वर्ष त्यांची लेखणी कार्यरत असली तरी पुस्तक रूपाने लेखक म्हणून पहिल्यांदा शफी पठाण सर आपल्याला भेटतात. मला वाटतं त्याहीसाठी आपण एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. यानंतर आपण खांडेकर सरांना विनंती करते की आपण सन्मानित करावं. या विचारांची भेसळ दूर करणारं असं हे पुस्तक आहे आणि या पुस्तकाच्या स्वागताला आपण सारे उत्सुक आहोत. प्रकाशन सोहळ्याकडे आता आपण वळतो आहोत. मी मान्यवरांना विनंती करते की आपण स्वागत आणि या पुस्तकाचे नायक आपल्या सगळ्यांच्या मनातले महानायक यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय रंगनाथ पाठारे सर आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते आपण या पुस्तकाचं प्रकाशन करूया. ते खूप स्ट्रिक्ट आहेत, लोकांना उपलब्ध नसतात वगैरे वगैरे. तर आताची जी तुम्ही कृती बघितली ना तीच त्यांची आयुष्याची जगण्याची रीत आहे मित्रांनो. लोकांसाठी ते 24 तास उपलब्ध असतात. ज्या लोकांसाठी ते उपलब्ध नसतात ते त्यांच्याबद्दल तशी प्रतिमा करायची प्रयत्न करत असतात. त्यामुळं ही त्यांची ओरिजिनल प्रतिमा आहे जी तुम्ही आता सर्वांनी डोळ्याने बघितली. अगदी खरंय. आणि यानंतर आज ज्यांच्याविषयी हे पुस्तक आहे हा सगळा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे आणि एक विश्वास देणारा आहे की परिवर्तन घडू शकतं. कारण नियुक्तीपूर्वी 3 वेळा बदली असा रेकॉर्ड सरांच्या नावावरती आहे, तुकाराम सरांच्या नावावरती. याचा अर्थ
व्यवस्थेला त्यांचा दरारा किती जाणवतो हे यातून मला वाटतं आपल्याला कुठेतरी बघायला मिळतं. आणि त्यातून व्यवस्था आपण समजूनही घेत असतो. त्यामुळे नक्कीच हे पुस्तक त्याही दृष्टीने अतिशय मार्गदर्शक आहे. यानंतर मी ज्यांना आपल्याशी संवाद साधण्यासाठी बोलावणार आहे त्यांना मला वाटतं परिचयाची गरज नाही, कारण त्यांच्या माणुसकीला आणि त्यांच्या प्रेमाला कुठलीही सरहद नाही. स्वागत करूया संजय दादा सर. काही असं म्हटल्या तर त्या पुस्तकाचं नाव बदली असावं. मला असं वाटतं ही शेवटची बदली साहेबांची. किती सोसावं लागतं ते त्यांनाही. हा योगायोग नाहीये. इथं राजू खांडेकर सर आहेत. म्हणजे हे टिळक स्मारक मंदिर आहे. भारतीय संतोषाचे जनक ज्यांना म्हटलं जातं त्या टिळकांनी त्यांच्या चळवळीचा प्रारंभ इथे केला. त्याच सभागृहात भारतीय संतोषाचे जनक ज्यांना भविष्यात म्हटले जाईल ते तुकाराम मुंडे सर पण आहेत. संतोषाचे यासाठी म्हटलं, काही दिवसांपूर्वी कारगिलला होतो आणि 10-12 IAS अधिकारी कलेक्टर सगळे उभे होते आणि एक अधिकारी सांगत होते की मेरे घर में पनीर खाना मैंने बंद कर दिया है. तर मी म्हटलं क्यों? तर म्हटले मेरी बीवी मराठी है, वहाँ कोई तुकाराम मुंडे है. तो म्हटले ही कारगिलची ख्याती सांगते. तर 3 जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि SP सगळेच होते. ते तुकाराम मुंडे साहेब इथे आहेत, पठारे सर आहेत आणि अशोक मुंडे सर आहेत. लेशपाल जवळगीबद्दल काय सांगायचं. म्हणजे शब्दांपेक्षा कृतीवर भर देणारी. आज मी विचार करत होतो की तिथे जेव्हा हजारो तरुण शब्दशः येतात तेव्हा त्यांच्या समन्वयाचं काम लेशपालकडे आहे. तर जे इथं आले त्यातल्या बऱ्याच लोकांना स्पर्धा परीक्षेमधून नोकरीत जायची इच्छा आहे. पण जे जातील त्यांना मुंडे सरांचा आदर्श असावा आणि जे जाणार नाहीत त्यांनी भविष्यात मुंडे साहेबांची स्वप्न पूर्ण करावी यासाठी बहुतेक तयारी. अविनाश धर्माधिकारी अनेक अधिकारी अनेक माणसाशी पाहिली. प्रत्येक वेळी अशी आशा जागी व्हायची की आता काहीतरी घडणार आहे. प्रत्येक वेळी वाटायचं की आता आपण आणि समाज म्हणून आपण जातो बरोबर आणि मग आपण निराश होतो आणि मग आपल्याला वाटतं की अरे आपण आपला काही काळ आयुष्याचा गारवडती चूक केली की काय. आणि मग आपल्या अनुभवांमध्ये आपण कुणावर तरी खंत व्यक्त करतो, कुणाबद्दल तरी आपण आपली स्वप्न पूर्ण झाली नाही असं वाटतं. मला असं वाटतं ही पहिली चूक आहे आपली. आपण काळोखाला कोसत असताना हे विसरतो की काळोखाला कोसण्यापेक्षा 2 दिवे आपण लावले पाहिजे. इथं विजय भाविस्कर सर आहेत. मला वेळ कमी पण तरी सांगतो की एखाद्या माणसाने किती चांगलं वागावं. तर आपल्याला त्रास झाला तरी आपल्या कृतीतून आपण चांगलं वागून दाखवायचं असं इथं जी माणसं करतात. भाविस्कर सर त्यातले की ते सभागृहात बसलेले आहेत. राजू खांडेकर सर आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा चळवळ सुरू केली मला खूप आधी आठवतं कुठेही चांगलं घडलं तर आपण असलं पाहिजे. त्यांची आज इथं साक्ष याच्यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही. सखी पठाण आहेत. मी एक मुंडे साहेबांबद्दलचं पुस्तक जो वाचत होतो कुठलंही पान काढलं की ते पान थांबूशी वाटत नव्हतं किंवा असं वाटत नव्हतं की आपण मध्ये वाचतोय संपतोय. प्रत्येक पान वाचूशी वाटत होतं. आणि आत्ताची कारकिर्दीबद्दल संग्राम सर बोलले तर रिबेरोनचं एक पुस्तक आम्ही प्रकाशित केलं होतं बुलेट फॉर बुलेट. तर त्या रिबेरोनच्या पुस्तकात एक वाक्य होतं की अतिरेकी कसा ओळखावा. तर न्यूयॉर्क टाइम्सने एक व्यंगचित्र काढलं होतं की रिबेरो आले असं म्हटल्यावरचे पळायला लागले ते सगळे अतिरेकी आहे. 4-5 दिवसापूर्वी दैनिक सकाळमध्ये एक व्यंगचित्र आलं होतं. आलोक नाव असं त्यांचं. ईडी आली उठला नाही, इन्कम टॅक्स आली उठला नाही, सगळ्या एजन्सी आली उठला नाही, मुंडे साहेब आले असं कळल्यावर तो उठून पळायला लागले. मला असं वाटतं की आजच पांडुरंगाच्या चरणी अर्पण झालेलं आहे प्रकाशनाच्या निमित्त. आणि ही सुरुवात पुण्यातनं झाली. पुण्यावाल्यांना एक खोड असती
जगात जे काही बदल झाले ते इथनंच झाले असं सांगायचं फार. आणि लेशपालने आता काय केलं, बीड वाचते नावाची मुवमेंट सुरू केली. त्याचं म्हणणं की सगळ्यात जास्त अधिकारी बीडमध्येच असतात. आता ते महाराष्ट्र वाचतंय. अंधार जिथं जास्त असतो तिथं प्रकाशाचे महत्त्व असतं, आणि जिथं संकट मोठी असतात ती संकट शक्तीमध्ये परावर्तित होत असते. ते परावर्तित करण्याची एक नवीन शक्ती येते महाराष्ट्रात किंवा देशात येते. फक्त ती शक्ती आज एक चळवळ झाली, 10 कारवाया झाल्या म्हणून ते मोठं होईल असं नाहीये. कदाचित ही खूप दीर्घकालीन लढाई आहे. ही गावागावात लढायची आहे. मी तुकाराम मुंडे साहेबांचं कौतुक करून एका भाषणाने येऊन आपली जबाबदारी संपणार नाही, ती आपली सुरू होती. ती लढाई रस्त्यावर आहे, ती दुकानात आहे, ती पार दुधापासून ती पनीरपासून फक्त पनीरपर्यंत नाहीये. सैनिक सरहद्दीवर लढत असतात तेव्हा आपला जीव पणाला लावतात. आपल्याला जमिनीचा कस वाढवण्यापासून माणसांचा कस वाढवण्यापर्यंत एक नवीन तुकाराम आलेला आहे. पण आता काळजी करू नका, पुष्पक विमान आता नाही येणार. आता आधुनिक तुकाराम आलेला आहे. पुष्पक विमानाची एजन्सीज बंद होईल. त्यांना कळलं की हे इथं आलेले विमानाच्या कंपनीमध्ये, तर थोड्या वेळाने त्यांचं सस्पेन्शनची ऑर्डर निघेल आणि याच्या पुढच्या अनेक तुकारामांना ती संधी मिळेल. ती या पुस्तकाच्या निमित्तानं मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला इथं बोलावलं, सर्वांचे मनापासून आभार मानतो. लेशपाल, समीराताई मुंबईहून आल्या, ख्वाजा सय्यद तिने खूप चांगलं कव्हर केलं, आणि शफी पठाण, म्हणजे शेवटचं वाक्य शफीसाठी सांगून थांबतो. शफी एकदा म्हटलं की मी निराश झालोय, मी वृत्तपत्रात थांबणार नाही. तर म्हटलं निराश झालेल्या माणसांसाठी खूप चांगले चांगले संधी उपलब्ध आहेत आता. तर त्या संधी आपण घेऊयात आणि निराशेच्या गर्तेतून आशाच्या कडे जाऊयात, प्रकाशाकडे जाऊयात, इतकीच भावना व्यक्त करतो. माझी 2 शब्द संपवतो. जय जय महाराज. धन्यवाद संजय सर. आणि खरी तुकाराम मुंडे सरांची ताकद आहे, त्यांची शक्ती आहे असं म्हणूया. कारण आता ज्या परिस्थितीचा उल्लेख झाला, या परिस्थितीमध्ये बीडचा एक सुपुत्र इतक्या निर्भीडपणे काम करत असतो, तर त्या निर्भीडतेमागची जी ताकद आहे, त्यांच्या कुटुंबाची निस्पृहता, आणि आपण आता हे छायाचित्र पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईलच की आपल्या सगळ्यांच्या मनातली भावना ही या त्यांच्या छबीबरोबर जुळली गेलेली आहे. जी छबी देऊन आपण त्यांना सन्मानित करतो आहोत, या छबीवरचे शब्द मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या मनातले शब्द आहेत. आधुनिक तुकाराम असं त्यावरती लिहिलेलं आहे. आणि सहकुटुंब आदरणीय तुकाराम मुंडे सरांनी याचा स्वीकार करावा अशी आपल्या सगळ्यांची विनंती त्यांनी स्वीकारलेली आहे. माणसाच्या असण्यातलं जे अद्भुत आहे, जे फार क्वचित प्रकट होतं, असं प्रकट होताना एका अर्थाने घडत असलेल्या दंतकथेच्या नायकाला बघावं, तसा हा नायक आहे आपल्यामध्ये. आणि हे फार कठीण आहे हो. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की जेव्हा मला सुरुवातीला सांगितलं की असं असं कार्यक्रम आहे आणि त्याला आपण यायचं आहे, तर म्हटलं काय इतक्या लवकर कशाला. तुकाराम मुंडे तरुण आहेत अजून, त्यांचं काय, त्यांचं मूल्यमापन करायला हे करायला अजून खूप वेळ आहे. पण प्रत्यक्ष वाचल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं, शफीबाई आणि शरद तांदळेजी, अमृताजी, की तुम्ही अत्यंत महत्वाच्या अशा एका उपक्रमाची सुरुवात केली होती. राजूने जे सांगितलं की बाबा हे इथपर्यंत झालं, पण आता हे तुम्हाला सतत पुढे नेत जायला लागणार आहे. मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की हे वाचत असताना मी बारकाईने वाचलेले, अगदी त्याच्यामधली किरकोळ चूक सुद्धा मी ताई मामाला भेटायला आल्या. म्हटलं 102 पानावर असं आहे, ते विद्यापीठ हे कलानगरला नाहीये, ते कालिना कॅम्पसमध्ये आहे, मुंबई विद्यापीठ. ते कलानगर लिहिलं गेलेलं आहे. कलानगरला तुम्हाला माहिती आहे, बाळ ठाकरेंचं मातोश्री बंगला कलानगरमध्ये आहे.
बाळ ठाकरे कुठं आणि विद्यापीठ कुठं. तर ते काही असो, ती साधी किरकोळ चूक आहे, पण ती सुद्धा दुरुस्त करावी इतकं महत्वाचं पुस्तक आहे. तर मला सुरुवातीला हे लेखन अनुभवताना वाचताना मी मलाच दिसत होतो स्वतः. मी शेतकऱ्याच्या घरात जन्मलेलो आहे आणि म्हणलं अरे ठीक आहे ना, हे अडचणी असतातच, आपल्याला होत्या. आपण पुण्याला आलो तर हाताने स्वयंपाक केला 2 वर्ष मी MSc करत असताना. किंवा तुम्ही गणित घेऊन MSc झाला. ज्या खेड्यातल्या मुलाला इंग्रजी आणि गणित हे विषयच शिकवायला कोणी नसतं जवळजवळ, ही परिस्थिती होती. आणि अशा याच्यामध्ये गणित घेऊन पुढं शिकणं, उच्च गणित, कारण माझा थोडा संबंध त्याच्याशी आहे. मी फिजिक्स शिकलो, त्यामुळे अप्लाइड मॅथमॅटिक्स मला बऱ्यापैकी माहिती आहे, आवडीचं पण आहे. क्वांटम फिजिक्स आवडीचं आहे. पण हे शुद्ध गणित ही आणखी फार विलक्षण गोष्ट आहे, हे मी तुम्हाला नक्की सांगतो. तर ते आपण केलेलं आहे ही मला फार मोठी गोष्ट वाटते. मी सांगितलं की हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या मनात असं आलं की आपण अशा कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला अजिबात लायक नाही आहोत. त्याचं कारण सांगतो तुम्हाला की हे सगळं सुरुवातीचं मी वाचलं, म्हटलं अरे हे आपल्यासारखंच आहे. खेड्यातून पुढे यायचं, अभ्यासात हुशार असणं, अमुक हे सगळ्याच गोष्टी आपल्यामध्ये पण होत्या. पण ज्या वेळेला त्या स्पर्धा परीक्षांची जी झुंज आहे ती सुरू होते, तिथून हे सगळं काम, एकूण वाचन आणि मांडणी ही रोमहर्षक होत जाते. विशेषतः काय होतं की जो जिंकतो ना त्याची कहाणी होते, जो त्याच्याबरोबर एक जिंकणारा जो असतो त्या शर्यतीमध्ये, त्याच्याबरोबर हरणारे हजारो असतात आणि ते जवळजवळ त्याच्या इतके बुद्धिमान असतात. तर मी बऱ्यापैकी हे होतो, पण मी कधी या शर्यतीत भागच घेतला नाही, कधी कुठल्याही स्पर्धा परीक्षेला बसलो नाही. सरळ मार्गाने चालत राहा, हा मनोवृत्तीचा फरक आहे. पण योगायोगाने मी लिहिणारा माणूस झालो, तिथे मी स्पर्धा केली नाही. तरी म्हटलं चला आपण याला लायक का आहोत. तर याचं कारण असं की ही अत्यंत युनिक, अत्यंत कठीण अशी झुंज देताना तुम्हाला किती गोष्टी सहन करायला लागतात, किती एक अंतिम विजय मिळवण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा पराभव पचवत त्या पराभवातून अधिकाधिक बळ घेत टिकून राहणं, याचं जर शिक्षण घ्यायचं असेल, हे जर शिकायचं असेल, तर त्याच्यासाठी हे पुस्तक वाचणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत उपयोगी. सर प्लीज 5 मिनिट. खरं तर मी आज व्यासपीठावर बसण्यासाठी किंवा बोलण्यासाठी आलो नव्हतो. माझ्यावरती जे पुस्तक लिहिलं आहे आणि त्याचं उद्घाटन विमोचन ज्यांच्या हस्ते होणार होतं त्यांचे विचार ऐकण्यासाठी आलो होतो. परंतु आपल्या आग्रहाखातर फक्त बोलताय म्हणून मला बोलता येणार नाही, कारण हा क्षण माझ्यासाठी अत्यंत मोठा आहे. शब्दात मला भावना व्यक्त करता येणार नाही. मी ते पुस्तक वाचलेलं नाही, आत्ता मला भेटलं त्याच्यामुळे मी वाचेल. परंतु ज्या काही गोष्टी याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत त्या फॅक्ट्सची पूर्णपणे आहेत असं दिसतंय. मला पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर त्याच्यामध्ये काय लिहिलंय हे कळेल. तथापि आपण सर्वजण इथं या कार्यक्रमासाठी आलात तर मनापासून मी आणि मुंडे कुटुंब याच्या वतीनं आपले धन्यवाद मानतो. आपलं जे प्रेम आहे हे असंच चालू राहू द्या. माझ्या परीनं, आमच्या कुटुंबाच्या परीनं जेवढे प्रयत्न मला लोकसेवेसाठी करता येतील तेवढं मी करत राहील. माझं फक्त 2 वाक्य आहेत की स्पर्धा परीक्षेमध्ये यश किंवा अपयश हे अंतिम नाही आहे. स्पर्धा परीक्षा किंवा पद हे फक्त माध्यम आहे आणि स्पर्धा परीक्षेची जो तयारी करतो तो कधीच फेल होत नाही, कधीच फेल होत नाही.
त्याचं कारण असं आहे, स्पर्धा करताना ती दुसऱ्याशी करायची नसते, स्वतःच्या आजची स्पर्धा करून उद्या आपल्यापेक्षा बेटर माणूस बनायचं असं त्यासाठी असतं. त्याच्यामुळे आपण त्याच्यातून शिकून एक चांगला माणूस, एक चांगला समाजातला घटक आणि स्वतः कुटुंबाप्रती आणि समाजाप्रती असलेली भावना व्यक्त करण्यासाठी आपण बेटर जर झालं तर समाज उच्च लेवलला जायला जास्त वेळ लागणार नाही. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. स्पर्धा परीक्षेच्या पाठीमागं, कारण इथं बरेच यंगस्टर आहेत, मी अनेक वेळेस बोललेलो आहे. बऱ्याच वेळेस आपण भाषणं ऐकतो, इन्स्पिरेशन ऐकतो, असं म्हणत असतो की स्पर्धा परीक्षा द्याव्या, त्याच्यातून यश भेटावं. निश्चित चांगली गोष्ट. स्पर्धा परीक्षा हे चांगलं माध्यम आहे. पब्लिक सर्व्हिस किंवा सिव्हिल सर्व्हिस हे चांगलं माध्यम आहे, परंतु ते एकमेव किंवा द बेस्ट असं काहीही नाही आहे. आपण शिक्षक असाल, आपण शेतकरी असाल, आपण उद्योजक असाल, आपण एंटरटेनर किंवा अभिनेता असाल, राजकारणी असाल, कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, फक्त बेस्ट पॉसिबल काम करा. आणि ज्यावेळेस मी बेस्ट पॉसिबल म्हणतो त्यावेळेस सर्वात महत्त्वाच्या माझ्या दृष्टिकोनातून जर कोणता भाग असेल तर तो नैतिक या दृष्टिकोनातून उत्तम लागतो. तर नैतिकता आपल्या वागण्यात आचरणात नसेल तर आपण आतून खोकला असतो, तो आतून खोकला होऊ नका. आणि म्हणूनच समाजाला पुढे जर न्यायचं असेल तर प्रत्येकाने हा जो आतला खोकला आहे तो थांबवला पाहिजे. आणि जे जे समाजामध्ये चांगलं घडतंय त्यासाठी एकत्र येऊन आपण पुढे जाऊया एवढी अपेक्षा करतो. नमस्कार.